भिक्षाम देहि। माई भिक्षा वाढ। खरंच उषा लई नशीबवान आहेस बघ तू। अगं तुझ्या व्रताचा आज पहिला सोमवार आणि दारात साधू आलं बी। जा त्यासनी एकदम श्रद्धेनं भिक्षा घाल। हा वय आत्या। हे पिंपळाचं पान मला बाहेर सापडलं। हे सामान्य पान नाहीये, यावर काहीतरी आहे। बघू। हे इथे कसं आलं? कुणी आणून ठेवलं हे इथे? देवी, आमचा संदेश तुम्हाला मिळाला असेल अशी आशा आहे। आता पुढचे कार्य तुमच्या हाती। त्या पानावर काय लिहिलं आहे? कुणीतरी इशारा दिलाय। पण याचा अर्थ काय असू शकतो? त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यापेक्षा हे इथे कोणी आणि का पाठवलं हे जाणून घेणं अधिक गरजेचं आहे। मालक, एवढं भडकाय काय झालं? काय झालं? त्या तुळजानं कपट केलं, कालच माग फिरवला, गेलेला सोमवार परत आणला, त्या उषाचं व्रत पुन्हा सुरू झालं। मालक म्हणजे तसं नाही, पण सोमवार आठवड्यात एकदाच येतो ना, आणि मागच्या आठवड्यातला होऊन गेला, यो परत आला आहे, मग त्यात वेगळं काय झालं ना? शेरप्पा, तुला काय ठाव नाही आणि तुला कळणार बी नाही। त्या तुळजानं काळ उलटा फिरवला आणि त्या उषानं पूजा बी मांडली। आता फक्त सूर्य मावळायचा आणि उपास सोडायचा बाकी आहे। एकदा का तिने उपास सोडला का तिच्या सोमवारचं पहिलं व्रत पार पडल। पण त्याआधी तिच्या व्रतामध्ये विघ्न कसं आणायचं हे सुचत नाही मला। मालक मी एक सांगू का? ते तू मला सांगणार? मालक एकदा ऐकून तर घ्या की। ते काय सांग? म्हणजे ना, उषानं जर ते आधीच खाल्लं तर तिचा उपास आपोआप मोडल। तुला काय मी येडा वाटतो? हा, तो नियम काय मला ठाव नाही की उषा स्वतःहून कशी खाईल? मालक स्वतःच्या हाताने नाही, पण तुम्ही जर तिच्या हातून ते घडवलं तर? न्या, ती माझ्या हातचं खाईल कसं काय? मालक ही तर युक्ती आहे ना। उषाला कळणार बी नाही आणि तिचं व्रत बी मोडल। सांग सांग काय युक्ती? वा चलप्पा वा, यो डाव जर जमला तर त्या उषाला कळायच्या आधीच तिचा उपास मोडल। उषा, सकाळची बाजी तुझी झाली असे समजू नकस। म्हणूनच तर मालक या येळी डाव नक्की जमल। खरा खेळ आता सुरू होईल। भुजंग आहे म्या भुजंग, एकदा का हा भुजंग टचला
का समोरचा तिथंच खपला. हा संदेश कुणी पाठवलाय हेच मला समजत नाहीये. ज्याने तो पाठवला त्याने स्वतःचा कोणताही मागमूस ठेवलेला नाही. माझ्या समोर आता 2 प्रश्न उभे आहेत. पहिला, हा संदेश नेमका कुणाचा आहे? आणि दुसरा, त्यामागचा हेतू काय आहे? या महालात सध्या अनेक जण ये जा करत आहेत. त्यामुळे सत्य शोधल्याशिवाय या इशाऱ्यावर विश्वास ठेवणंही योग्य नाही आणि दुर्लक्ष करणंही योग्य नाही. या चातुर्मासाची दिव्य पोथी, तिचं रक्षण करण्याचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे. हे कार्य प्रथमच माझ्या हाती आलंय. मी आदिशक्तीचं रूप असले तरी महिषासुराचा अंत करण्यासाठी धारण केलेल्या या मानवी देहाच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादांचा फायदा घेऊन असुरी शक्तींनी या दिव्य ज्ञानाला क्षती पोहोचवली तर नाही. अशी चूक माझ्याकडून होता कामा नये. देवी, तुम्ही कृपया मनात कोणताही किंतु आणू नका. तुमच्या मनात चातुर्मासाच्या पोथीविषयी चिंता आहे हे जाणवतंय मला. परंतु देवी, खरं सांगू, माझ्या मनात जरा देखील भीती नाहीये. तुम्ही सध्या मानव रूपात आहात तरी तुम्ही साक्षात आदिशक्तीचं रूप आहात. मला खात्री आहे आदिशक्तींनी दूरचा विचार करूनच तुमच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली असणार. म्हणूनच मला पूर्ण विश्वास आहे हे चातुर्मासाचं उत्तरदायित्व तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. आता हा संदेश कुणी पाठवला आणि त्यामागचा हेतू काय हे योग्य वेळी उलगडेलच. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे देवी, जोपर्यंत तुम्ही या पोथी समोर उभ्या आहात तोपर्यंत तिच्यावर कोणतंही संकट येऊ शकत नाही. मला खात्री आहे. देवी, आता हा सर्व विचार काही काळ बाजूला ठेवा. आज 16 सोमवारच्या व्रताची पुढील कथा ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. दरबारात लोक गोळा व्हायला लागलेत. हो पद्मा, आता भक्तांना अधिक प्रतीक्षा करू देऊ नकोस. सर्वजण जमले की आपण कथा पुढे नेऊ. आजचा प्रसंग त्यांच्या श्रद्धेला नवी दिशा देईल. जशी आज्ञा देवी. असं निवांत का बसलाय? तुम्हाला काही कामधाम नाही का? अगं, काम तर रोज करतोच की म्या, पण आज कसं आहे जरा निवांत येळ होता ना, म्हणून तर हे निसर्गाच्या सानिध्यात वगैरे बसलो जरा. अगं, मग निघायचं का बा म्हणताय? काय ग, काय घरातून हाकलायचं बेत वगैरे आहे की काय? बरं, आता तू जर म्हणतेच तर मग निघतो आत्ताच. अहो नाही, हो नाही, म्हणजे तू जायच्या दरबारात कधी जायचं? 16 सोमवारची गोष्ट ऐकायला. होय ग, जायचं तर आहेच. मी बी तेच म्हणत होतो की निघायची वेळ झालीये. आम्ही पाठवलेला संदेश देवींपर्यंत पोहोचला आहे. त्या नक्कीच अधिक सावध झाल्या असतील. चातुर्मास पोथीच्या रक्षणासाठी त्यांनी कोणती योजना आखली आहे हे आम्हाला देखील पाहायचं आहे. काय हो काका, कसले विचार ठरवलात? आधीच उशीर झालाय. चला की. काय नाही, चल चल चला. काय गोषा, असं चेहराला खुललेला दिसतोय. बरं मला सांग, आज संध्याकाळी उपास सोडायला तू काय खायचं ठरवलं आहेस? हा ग, याचा तर मी विचारच केलेला नाही बघ. माझं हे व्रत सुरू झालं आणि माझ्यासाठी तीच लई मोठी गोष्ट आहे. काय खायचं त्याच्यापेक्षा व्रत सुरू होणं जास्त महत्वाचं होतं, आणि ते बी तुळजाईमुळेच झालंय. होय, आज तुळजाईच्या कृपेमुळेच सगळं सुरळीत झालं बघ. आणि तुळजाईने तर माझ्यासाठी लई मोठी गोष्ट केली आहे. काय केलं? अगं, तिनं माझ्यासाठी काळच मागं फिरवला आहे. काय काय म्हणलीस? असं झालंय तर तुळजाईनं सांगितलं होतं, म्या
रायबा आणि ह्या व्रताच्या संदर्भातल्या व्यक्तींनाच ठाव आहे की देवीनं काय मागं घेतलंय. अगं म्हणजे आईनं माझ्यावरती लई मोठी कृपा केली आहे तेच म्हणायचं होतं. होय ते तर खरंच आहे. बर मी काय म्हणते, आज संध्याकाळी तुझा उपवास सुटला की मी तुझ्यासाठी काहीतरी चांगला स्वयंपाक करते. आणि प्रत्येक सोमवारी असंच व्रत झालं की आपण समधे मिळून काहीतरी चांगलं खाऊ. चालतंय, आपण असंच करूयात. अहो तुम्ही अगदी योग्य वेळेत आलात बघा. नाही, हे समजा सामान कुणाचं आहे? सांगतो मी एकटा नाही आलोय, तर तू यासाठी खास कुणाला तर घेऊन आलो या. कुणाला? आत्याबाई. सुखी राहा. आईला यात्रेला सोडायला गेलो, मग वाटेत आई म्हणाली की आत्याकडे जाऊन येऊया. मग काही दिवस तिथंच थांबलो आणि येताना म्हटले की आत्याला घेऊन आलेलं बरं. लई चांगलं केलं तुम्ही. असं बी सासूबाई यात्रेला गेल्यापासून घरात मोठ्या माणसाची उणीव भासत होती. खरं सांगू का, सासू शिवाय घराला घरपणच नाही बघा. तर मी थोडीच तुझी सासू आहे. आणि जनाबाईनं तर कवा ग तुम्हाला असं सासूगत त्रास दिलाय? खरं सांगाय तर मला हा प्रकारच आवडत नाही बघ. सुनेला कसं मुलगी मानलं की समद घर सुखात राहतंय बघ. वय अरे वा, 16 सोमवारचं व्रत सुरू झालं वाटतंय. या ग, खरे हे व्रत करतय कोण? आपली उषा. उषा आत्याबाई. मी वाटत येताना समज सांगितले उषाबद्दल आत्याला. पोरी, गावातल्या लोकांकडनं लय काय काय ऐकलंय तुझ्याबद्दल. पण हे बघ, त्या लोकांचं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. हे अगं ह्या अपशकुन बिपशकुन काय पण नसतंय बघ. पोरी, तुझ्यावरती तुळजाईची कृपा आहे. समद व्यवस्थित होईल बघ. सुखी राहा. तुमच्यासारखं आजवर कुणीच मला बोललं नाही बघ. आता मी आले की नाही, कसला बी विचार करायचा नाही बघ. आत्याबाई, मी आत्ताच आलाय, आधी हात पाय धुवून घ्या, त्यावर मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. नाही नाही हं. आज उशेचं व्रत आहे. पहिला घास ती खाईल आणि मगच मी जेवेन बघ. आज उत्सुकता लई वाढली कथा ऐकण्यासाठी. पुढे काय झालं हे आज कळणार आहे. पार्वती मातेनं हे व्रत कशाला केलं असेल? तुळजाई जेव्हा एखादी गोष्ट सांगते तेव्हा त्याच्या मागे एक मोठं कारण असतं. आजची गोष्ट कदाचित अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन जाणार. आई राजा! आई राजा!
देवी, कथा पुढे नेण्या अगोदर आजपर्यंत काय झाले हे थोडक्यात सांगते, चालेल? तर महादेव आणि पार्वती देवी सारीपाटाचा डाव खेळत होते. तेव्हा त्यांच्या डावाचा निकाल सांगण्यासाठी साक्षीदार म्हणून एका पुजाऱ्याला बोलवण्यात आलं. परंतु त्या पुजाऱ्याने सत्याची बाजू न घेता असत्याची बाजू घेतली. यावर क्रोधित होऊन पार्वती देवींनी त्याला कुष्ठरोगाचा शाप दिला. आम्ही तुला श्राप देतो. तुझ्या असत्याची साक्ष तुझंच शरीर देईल. या क्षणापासून तुला भयंकर कुष्ठरोग होईल. नाही देवी. यानंतर काही काळाने मनोभावे पार्वती देवींनी महादेवांची पूजा केली आणि पूजा झाल्यावर त्यांना तोच पुजारी भेटला. परंतु यावेळी तो तर शापमुक्त झाला होता. हा चमत्कार नक्की घडला कसा हे विचारण्यासाठी देवींनी महादेवांना जाब विचारला. स्वामी, हा शापमुक्त कसा झाला? तुम्हीच याला मुक्त केलं का? पार्वती, आम्ही तुमच्या न्यायाचा अनादर केलेला नाही. असत्याची साथ देणाऱ्याला मी शिक्षा दिली होती. मग माझ्या निर्णयाला निष्प्रभ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? प्रत्येक शिक्षेची एक मर्यादा असते. तेव्हा त्या पुजाऱ्याने पार्वती देवींना 16 सोमवारचं संपूर्ण व्रत, त्याचे विधी आणि त्यामागचं रहस्य सांगितलं आणि मग देवींना 16 सोमवारच्या व्रताचं महत्व समजलं. देवी, परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे. पार्वती देवी म्हणजे साक्षात आदिशक्तीचं रूप, महादेवांची अर्धांगिनी, तरी सुद्धा त्यांना अशा व्रताची आवश्यकता का पडावी? त्यांच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला होता की त्यांनाही 16 सोमवारचं व्रत करावं लागलं? आता तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. पद्मा, हा प्रश्न केवळ तुलाच पडलेला नाही. जो प्रश्न तुझ्या मनात निर्माण झालाय, अगदी हाच प्रश्न त्या काळी स्वयं महादेवांच्या मनातही निर्माण झाला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तरच आजच्या कथेचा प्रारंभ आहे. 16 सोमवारच्या व्रताचा संकल्प केल्यानंतर पार्वती मातेने कैलासावर त्या व्रताची तयारी सुरू केली. त्यांच्या समोर साक्षात महादेवांचं विशाल शिवलिंग विराजमान होतं. त्या अत्यंत श्रद्धेने पूजेची मांडणी करत होत्या. तेव्हा महादेव त्यांच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने विचारलं, देवी, तुम्ही हे काय करत आहात? साक्षात आदिशक्तीचा अंश असून तुम्हाला या व्रताची आवश्यकता का भासावी? त्यावर पार्वती माता हसल्या, पण त्या हास्यामागे एका आईचं दुःख दडलं होतं. त्या म्हणाल्या, स्वामी, मी आदिशक्ती असेन, पण त्याआधी मी एका लेकराची आई आहे. कित्येक युग झाली कार्तिकेय माझ्यापासून दूर आहे. आज त्याची आठवण मनाला असह्य होते. आईचं हृदय हे शक्तीपेक्षा मायेनं चालतं. महादेव म्हणाले, जिच्या चरणी संपूर्ण विश्वाची शक्ती आहे, तीच आज आपल्या पुत्रासाठी एवढी व्याकुळ झाली आहे. त्यावर पार्वती माता म्हणाल्या, स्वामी, प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी अशीच व्याकुळ होत असते. म्हणूनच मला विश्वास आहे, हे 16 सोमवारचं व्रत ज्या माता श्रद्धेने करतील त्यांच्या लेकरांच्या कल्याणासाठी ते नक्कीच फळ देईल. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वती मातेला तथास्तु असा आशीर्वाद दिला. त्यानंतर पार्वती मातेने अखंड श्रद्धा, संयम आणि निष्ठेने एका मागून एक 16 सोमवार पूर्ण केले. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवांची पूजा केली, उपवास केला आणि एकच प्रार्थना केली, माझा पुत्र कार्तिकेय पुन्हा माझ्या कुशीत यावा. अखेर 16वा सोमवार पूर्ण झाला. पार्वती मातेने व्रताची सांगता केली आणि त्याच क्षणी त्यांच्या भक्तीला फळ प्राप्त झालं. आकाशात अचानक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून मोरावर आरूढ झालेला कार्तिकेय कैलासाच्या दिशेने येताना दिसला. आपल्या पुत्राला पाहताच पार्वती मातेच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. अनेक युगांची प्रतीक्षा त्या एका क्षणात संपली. देवी, अहो 16 सोमवारच्या व्रताने तर चमत्कार केला.
आईपासून दुरावलेले मूल पुन्हा तिला भेटले. 16 सोमवारच्या व्रताची सांगता होताच पार्वती मातेच्या भक्तीला फळ प्राप्त झालं. अनेक युगांनंतर माता आणि पुत्र यांचं मिलन घडून आलं. आपल्या पुत्राला कुशीत घेत पार्वती मातेने त्याची प्रेमाने विचारपूस केली. कार्तिकेयने मात्र प्रथम त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि म्हणाला, माते, माझ्याकडून चूक झाली, मला शिक्षा करा. पार्वती मातेने प्रेमाने विचारले, कार्तिकेय, अशी कोणती चूक झाली? तेव्हा कार्तिकेय म्हणाला, माते, युद्ध, भ्रमंती आणि माझे कर्तव्य यात मी इतका गुंतलो की घराकडे परतणंच विसरलो. पण आज अचानक तुमची इतकी तीव्र आठवण झाली की एका क्षणाचाही विलंब न करता मी कैलासाकडे निघालो. ही भावना अचानक का जागी झाली हेच मला समजत नाही. त्याच वेळी महादेव तिथे आले. त्यांनी स्मित करत सांगितलं, कार्तिकेय, तुझ्या मनात जागृत झालेली ही ओढ योगायोग नाही, तुझ्या मातेने केलेल्या 16 सोमवारच्या व्रताचं ते फळ आहे. 16 सोमवारचं व्रत? कार्तिकेय आश्चर्याने म्हणाला. तेव्हा पार्वती मातेने त्याला त्या व्रताचा संपूर्ण विधी, त्याचं महत्व आणि श्रद्धेने ते कसं करायचं हे सविस्तर सांगितलं. हे सर्व ऐकून कार्तिकेयने एक प्रश्न विचारला, माते, हे व्रत फक्त स्त्रियांनीच करायचं असतं का? आणि तेही केवळ ठराविक इच्छेसाठी? पार्वती माता मंद हसल्या. त्या म्हणाल्या, नाही पुत्र, भक्तीला स्त्री पुरुष असा भेद नसतो. ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो कोणताही भक्त हे व्रत करू शकतो. हे ऐकताच कार्तिकेयच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो म्हणाला, माते, मग मीही हे व्रत करीन, श्रद्धेने आणि न चुकता करीन. पार्वती माता क्षणभर आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी प्रेमाने विचारलं, पण पुत्रा, तुला हे व्रत कोणत्या इच्छेसाठी करायचंय? देवी, कार्तिक स्वामी एवढे मोठे योद्धा आहेत, त्यांच्या मनात अशी कोणती इच्छा होती ज्यासाठी त्यांनी या दिव्य व्रताचा संकल्प केला? पद्मा, त्या प्रश्नाचं उत्तरही तितकंच विलक्षण आहे, पण त्या रहस्याचा उलगडा आपण पुढील कथेत करू. वय, आता पुढच्या कथेची तर अजून ओढ लागली. कार्तिक स्वामी काय मागणार हेच बघायचंय मला. मला तर एकच कळलं, देवीने केलेलं व्रत म्हणजे आपल्यासारख्या माणसानं डोळं झाकून केलं पाहिजे. होय, ही गोष्ट नुसती गोष्ट नाही तर जगण्याची वाट दाखवती. आई राजा, आई राजा. वहिनी, काय ग? अगं या आत्याबाई मी आल्यापासून बघते त्यांना, माझ्यावर केवढी माया करतात ग त्या. वय, शेजारच्या गावात राहतात, मनाने अगदी सोन्यासारख्या आहेत, देवभोळ्या, आणि दुसऱ्यांच्या दुःखात अगदी देवासारखे धावून जाणारे आहेत बघ. खरंच तुझ्यावर त्यांचा लयच जीव दिसतोय बघ. जीव तर लावणारच ना ग. माझ्या बी माहेरचं कुणी नाही, मी बी तुझ्यासारखेच राहणार. काय? वय, माझं जेव्हा यांच्याशी लग्न ठरत होतं तेव्हा गावातल्या समध्या लोकांनी विरोध केला. म्हणाल्या, असल्या अनाथपोरीला घरात कशाला आणायचं? तेव्हा आत्यानं एकटीनं माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि समध्या लोकांनी ठणकावून सांगितलं, पोरीचा जन्म तिच्या हातात नसतोय, तिचं मन बघा, तिचं नशीब नका बघू. त्यांच्या शब्दापुढं कुणाचं काय बी चाललं नाही. म्हणून आज मी या घरात आहे. खरंच त्या लई मोठ्या मनाच्या आहेत बघ. आत्ता पण बघ की, एवढ्या कमी वेळात त्यांनी माझ्यावर किती जीव लावला आहे. हे पुरींनो, काय गप्पा मारत बसलाय? तिकडे या, हे बघा मी काय आणलंय. अगं आत्या, एवढं काय आणलंयस? अगं थांब तर दाखवते. हे बघ सकू,
हे लुगडं तुझ्यासाठी घे. आणि हे बघ, हे खण सुरेखाला द्यायची हा? आणि उषा हे घे, ही नवी कापड तुझ्यासाठी. अगं आपण आता पहिल्यांदा भेटलो की नाही, मला एकीच्या हातावर काय ठेवाय ना ग, म्हणून आणलं. घे. माझ्यासाठी मी व्हाय तर, अगं तू बी माझी लेकच आहेस. घे. आत्या, अगं आमच्या सगळ्यांसाठी काय ना काहीतरी आणलंस आणि तुझ्या लाडक्या पुतण्यांसाठी काय आणलंस का नाहीस? अगं येडे, माझ्या पुतण्यासनी काय कमी आहे ग? अगं त्यांचे लाड पुरवायला लई जण आहेत, तसं आपल्या बायकासनी कोण असतंय का हा? म्हणून. आणि हे बघ, ते माझे पुतणे आहेत. खरं तुम्ही माझ्या लेकी आहेसा, म्हणून हे समजा खास तुमच्यासाठी. भिक्षाम देही. माई, भिक्षा वाढ. खरंच उषा लई नशिबान आहेस बघ तू. अगं तुझ्या व्रताचा आज पहिला सोमवार आणि दारात साधू आलं बी. जा, त्यासनी एकदम श्रद्धेनं भिक्षा घाल. हा वय आत्या. अहो मालक, तुम्ही साधूचा वेश घ्या आणि साधूच्या वेश घेऊनच त्या पोरीच्या दारात जा, म्हणजे तिला संशय बी येणार नाही आणि तुमचं काम बी पत्ते होईल. आणि मालक, तिला जाऊन प्रसाद द्या. प्रसादाला कुणी बी नाही म्हणत नाही. देवाचा प्रसाद बांधल्यावर प्रत्येक जण श्रद्धेनं खातो. पर चिरप्पा, म्या तिला प्रसाद देईल बी, पण आपल्याला कुठे ठाव आहे की व्रतात प्रसाद चालतो की नाही? अहो मालक, तुम्ही साधूच्या यशात असणार, तुमच्या तोंडून जी बी बाहेर पडल ते समज तिला सत्यच वाटणार.